NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण प्रॉब्लेम घेत आहोत अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। हा माझा पहिला प्रॉब्लेम आहे आणि थोडासा बेस प्रॉब्लेम आहे। या प्रॉब्लेममध्ये मी माझ्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या थोड्याशा कमी डिफिकल्ट्स आहेत, ज्यामुळे काय होईल की तुम्हाला प्रॉब्लेम छान कळेल आणि मग अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं इन्कम एक्सपेंडिचर कसं करायचं आहे, बॅलन्स शीट कशी करायची, हा जो बेस आहे, ही जी कन्सेप्ट आहे ही अगोदर मी क्लिअर करते आणि मग हळूहळू जे प्रॉब्लेम आहेत हे थोडेसे अवघड होत जातात, ॲडजस्टमेंट बदलत जातात। माझं मागचं जे लेक्चर एक झालेलं आहे, व्हिडिओ केलेलं आहे मी, ते आहे इंट्रोडक्शन्स लेक्चर। अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या टॉपिकबद्दलचं सगळी इंट्रोडक्शन्स, त्याचं मीनिंग काय आहे, फीचर्स काय आहे, प्लस फॉर्मॅट जे आहेत इन्कम अँड एक्सपेंडिचरचे, बॅलन्स शीटचा, ह्या सर्वांबाबत मी चर्चा केलेली आहे। आता आपण प्रॉब्लेम सुरू करूया अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। प्रॉब्लेम पाहूया आपण। हा आपला प्रॉब्लेम आहे आणि ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते थोडंसं आपण बघूया। Following is the receipt and payments account of Culture Sports Club for the year ended 31st March 2019. Prepare income and expenditure account and balance sheet as on that date from the following additional information. ओके, हा आपल्याला त्यांनी प्रॉब्लेम दिलेला आहे आणि काय सांगितलं की कल्चर स्पोर्ट्स क्लब आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, इन्कम एक्सपेंडिचर करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स शीट म्हणजे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि आपल्याला काय करायचे आहे, बॅलन्स शीट। ओके, थोडासा फायनल अकाउंटचा हा एक प्रकारच आहे, वेगळा प्रकार नाही आहे, पण हा नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या ऑर्गनायझेशनचा हा प्रॉब्लेम आहे। हा प्रॉब्लेम करताना काही गोष्टी आपल्याला क्लिअर कराव्या लागतात। जसं आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट केलं तर त्या फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स होता, मग ट्रायल बॅलन्स आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटमध्ये फिलअप केला आणि ॲडजस्टमेंट केल्या। तर ह्या प्रॉब्लेममध्ये देताना आपल्याला काय देत आहेत, रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट देत आहेत, रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट देत आहेत। मग रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट म्हणजे काय हे मी 1-2 मिनटं सांगते। रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट म्हणजे एक प्रकारचं कॅशबुक आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कॅशबुक आपण गेल्या वर्षी 11वीमध्ये केलेलं आहे आणि कॅशबुक करताना त्याचे काही रूल्स होते की ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द कॅश बुक, इफ एनी असेट्स परचेस और एनी असेट सोल्ड देन टू बी ट्रान्सफर्ड इन दी कॅश बुक। तर तसंच हे रिसीट पेमेंट अकाउंट आहे। इथे ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, सबस्क्रिप्शन्स आहे, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे, एंट्रन्स फी आहे, म्हणजे जे ज्या वेळेस आपल्याला मिळालेलं आहे ते सगळं रिसीट साईडला आपण लिहिलेलं आहे। मग या ठिकाणी हे सबस्क्रिप्शन कधीचं आहे, तर कधी 2 वर्षापूर्वीचं असेल, कधी पुढच्या वर्षीचं असेल, म्हणजे आउटस्टँडिंग आहे, ॲडव्हान्स आहे, तर कुठचंही सबस्क्रिप्शन आपण या ठिकाणी लिहू शकतो रिसीट पेमेंटमध्ये। आणि पेमेंट साईडला कुठचेही एक्सपेंडिचर आपण मागच्या वर्षाचे पुढच्या वर्षाचे सुद्धा लिहू शकतो, कारण तशासुद्धा ॲडजस्टमेंट आपल्याला येणार आहे। मी तुम्हाला बोलले की हा एक बेस प्रॉब्लेम आहे, यामध्ये मी जास्त अवघड ॲडजस्टमेंट घेतलेल्या नाही आहेत। पण तुम्ही एक बघता इथे की ते एक इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे, फर्निचर्स आहे, म्हणजे असेटसुद्धा आपण या ठिकाणी रेकॉर्ड करू शकतो, तसं आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये रेकॉर्ड करू शकत नाही। ओके, कारण बॅलन्स शीटमध्ये आपण असेट घेतो, म्हणजे ह्या ज्या काही थोडे फरक असतात, हे थोडे फरक आपल्या रिसीट पेमेंटबद्दल जर कळलं तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं काय होतं, थोडंसं सोपं जातं। मग आता आपण प्रॉब्लेम चालू करूया, पण प्रॉब्लेम चालू करण्यापूर्वी आपल्याला ही जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्याबद्दलचं आपण थोडंसं डिस्कस करू आणि टिकमार्क करू। आपण टिकमार्क का करतो, तर बऱ्याचशा ॲडजस्टमेंट ह्या ज्या असतात तर त्यांच्यासाठी आपल्याला त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग सॅलरी मी म्हटलं तर सॅलरीमध्ये आपण ॲड करतो आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपण घेतो बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला, बरोबर आहे। मग सॅलरीमध्ये ती अमाऊंट आपल्याला ॲड करायची असेल तर सॅलरीची अमाऊंट आपल्याला इनर कॉलममध्ये घ्यावी लागेल। मग सॅलरी आपल्याला इनर कॉलममध्ये आठवणीने लिहावी लागेल न विसरता, आणि म्हणून आपण काय करतो की ह्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्याप्रमाणे रिसीट पेमेंटमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे अकाउंट्स आहेत त्यांना आपण टिक मार्क करतो आठवणीने इनरला लिहायला।
जर आपण इनरला लिहिलं नाही चुकून आउटरला लिहिलं आणि नंतर आपल्याला आठवलं अरे ही ॲडजस्टमेंट लिहायची राहिली आपली, मग परत आपण काय करतो, ते खाडाखोड करतो, दुसरीकडे घेतो आणि मग ते प्रेझेंटेशन नाही छान होत. तुम्हाला ॲडजस्टमेंट छान येत असते ना, मग तुम्ही आठवणीने ते इनरला लिहा. हे एक साधा रूल आहे की आपण अकाउंटिंग करताना प्रॉपर करा, छान प्रेझेंटेशन्स करा. ओके, आता आपण ॲडजस्टमेंट बघूया काय काय. तर आपली पहिली ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी ही जी ॲडजस्टमेंट आहे, तर आपण पेमेंट साईडला सॅलरी आहे, सॅलरीला टिकमार्क करतो. सेकंड ॲडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन 6000 आउटस्टँडिंग फॉर द इयर. तर सबस्क्रिप्शन ह्या संस्थांचं इन्कम आहे. माझा जो मागचा एक व्हिडिओ झालेला आहे, तर सबस्क्रिप्शन म्हणजे काय या संदर्भात मी सांगितलेला, हा फॉर्मॅट सगळा समजून सांगितलेला आहे. ओके, आणि आपली थर्ड ॲडजस्टमेंट आहे डिप्रेसेट ऑन फर्निचर. तर फर्निचर इथं पेमेंट साईडला आहे, मी फर्निचरला टिकमार्क केली. कॅपिटल फंड आपल्याला दिलेला आहे, तर ह्या व्यवसायाचा पूर्ण कॅपिटल फंड गेल्या वर्षीचा त्याने दिलेला आहे, तर त्याची टिकमार्क करायची गरज नाही आहे. आणि आपली पाचवी ॲडजस्टमेंट आहे एंट्रन्स फी. तर आपण एंट्रन्स फी हे त्या संस्थेचं इन्कम आहे, त्यामुळे एंट्रन्स फीला आपण टिकमार्क करतो. ओके, आता हे सगळं आपल्या टिकमार्क करून झालेल्या आहेत, टिकमार्क करून झालेल्या आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सुरू करायचा आहे. आता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट याचे फॉर्मॅट बघायचे आहेत. पहिला आपण बघतो इन्कम एक्सपेंडिचर. ओके, इन्कम एक्सपेंडिचर करताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 हा आपला फॉर्मॅट झाला. आणि मग हे पर्टिक्युलर म्हणजे इथे आपण काय लिहितो, तर इथे ह्या साईडला ही डेबिट साईड आहे. डेबिट साईड अगोदर डेबिट लिहूया आपण, डेबिट, आणि नंतर आपण क्रेडिट लिहिलेलं आहे. एक्सपेंडिचर अमाऊंट, अमाऊंट, इन्कम अमाऊंट, अमाऊंट. आता इथे अमाऊंटच्या ऐवजी तुम्ही रुपीज लिहू शकता, त्याचं तुम्ही साईन लिहू शकता, काही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. असंच आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट बघूया, जो सगळ्यांना माहितीच आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 ही जी डेट आहे, ही डेट आपण जी प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेली आहे रिसीट पेमेंटला, त्या वर्षाचं आपण अकाउंटिंग करत आहोत. बॅलन्स शीट आलं की नक्कीच या ठिकाणी लायबिलिटीज अमाऊंट, अमाऊंट, असेट्स अमाऊंट, अमाऊंट हे कॉलम आपण राईट डाऊन केले. ओके, आता हा प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला अशा 2 स्क्रीन दिसतील. त्यातली ही पहिली स्क्रीन आहे, ही माझी क्वेश्चनची स्क्रीन आहे, प्रॉब्लेमची आहे, आणि ही सेकंड माझी सोल्युशनची आहे. मी प्रॉब्लेम आणि सोल्युशन हे वेगवेगळ्या स्क्रीन ओपन करून तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर आता आपण जाऊया प्रॉब्लेमच्या स्क्रीनला. प्रॉब्लेमच्या स्क्रीनमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसतंय की आपल्याला पहिल्यांदा रिसीट साईडच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे दिलेल्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे सगळं आपल्याला फिलअप करायचं आहे. प्रत्येकाची एक जागा दिलेली आहे, त्या ठिकाणी त्यांना नेऊन ठेवायचं आहे. आता अगोदर आलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन जेव्हा येतो तर याचा मिनिंग असा असतो की हा गेल्या वर्षीचा कॅश इन हँड आहे. म्हणजे आपलं इयर आहे 31 मार्च 2019, तर हा 2018चा बॅलन्स आहे आणि ही कॅश आहे, कॅश इन हँड आहे, गेल्या वर्षीची शिल्लक राहिलेली कॅश आहे. आणि हा जो बॅलन्स शिल्लक राहिलेला आहे तर तो आपण बॅलन्स शीटमध्ये या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये घेणार नाही आहोत, बरोबर आहे, कारण त्याचा आणि याचा काही संबंध नाही. मग प्रत्येक वेळेला मी मुलांना काय सांगते की हा जो बॅलन्स ब्रॉट डाऊन येतो त्याला एक तुम्ही असं क्रॉस करून ठेवा की हे कधीही आपल्याला कुठेही घ्यायचं नाही आहे, आणि मग आपल्या लक्षात राहतो. नेक्स्ट आहे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन्स करताना मी जाते आन्सरकडे. सबस्क्रिप्शन हे आपलं इन्कम आहे, त्यामुळे इन्कम साईडला लिहितो आपण बाय सबस्क्रिप्शन, आणि त्याची जी अमाऊंट आहे ते आपण लिहितो इनरला, कारण त्याची ॲडजस्टमेंट आहे 78,000. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1600. इन्व्हेस्टमेंट काही केलेल्या आहेत ह्या स्पोर्ट्स क्लबनी, आणि त्या इन्व्हेस्टमेंटवरती त्यांना इंटरेस्ट मिळालेला असेल तर ते इंटरेस्टसुद्धा त्यांचं इन्कम आहे. तर हे 1600 आपल्याला लिहायचे आहेत इन्कम साईडला. सबस्क्रिप्शनला मी
इनरला घेतलं त्यामुळे आठवणीने जागा सोडायची आहे. ओके. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आणि अमाऊंट येईल 1600 आउटरला. ओके. नेक्स्ट एंट्रन्स फी. टिकमार्क आहे, इथेही आपलं लक्ष पाहिजे की टिकमार्क आहे म्हणजे ह्याला ॲडजस्टमेंट आहे 2500. तर एंट्रन्स फी आपली येते आहे नक्कीच इन्कम साईडला येते आहे, त्यामुळे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटच्या खाली लगेच आपण लिहितो आहे बाय एंट्रन्स फी 2500 इनरला घेतली. रिसीट साईड आपलं फिलअप झालेलं आहे आणि आता आपण पेमेंट साईडकडे येतो. पेमेंट साईडला पहिल्यांदा आहे सॅलरी. सॅलरी हा व्यवसायाचा एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे नक्कीच तो एक्सपेंडिचर साईडला आपण इथे लिहितो आहे टू सॅलरीज. अमाऊंट 20,000 इनरला घेतली कारण त्यालासुद्धा ॲडजस्टमेंट आहे. नंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 22,000. तर प्रिंटिंग अँड स्टेशनरीसुद्धा आपण कुठे घेतो एक्सपेंडिचर साईडला. पण इथे परत अलर्ट होतो की सॅलरी आपण इनरला लिहिली तर एक लाईन सोडणं गरजेचं आहे, सॅलरीला ॲडजस्टमेंट आहे. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 22,000. ओके. नेक्स्ट आहे चॅरिटी एक्सपेन्सेस 10,000. आन्सरला लिहितो आपण तो सुद्धा खर्चच आहे आपला. प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली लिहितो टू चॅरिटी एक्सपेन्सेस 10,000 आउटरला. नंतर आहे इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला माहितीच आहे की इन्व्हेस्टमेंट ही असेट असते आणि त्यामुळे ह्या ज्या असेट्स असतात ह्या आपल्याला कुठे लिहायच्यात बॅलन्स शीटमध्ये. कोणत्या साईडला असेट साईडला. मग मी इन्व्हेस्टमेंट लिहिते आहे आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आउटरला लिहिते 40,000. ओके. फर्निचर इज ऑल्सो अवर असेट, त्यामुळे फर्निचरसुद्धा आपल्याला कुठे लिहायचं आहे की असेट साईडला जातो आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या खाली आपण लिहितो फर्निचर. आणि फर्निचरची जी अमाऊंट आहे 25,000 ही मी इनरला लिहिलेली आहे कारण डेप्रिसिएशन आहे फर्निचरचं. ओके. फर्निचर झाल्यानंतर परत इथे दिलं आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन जो आहे तर ही आपली कॅश आहे, शिल्लक राहिलेली कॅश आहे आणि ही कॅश इन हँड त्याला आपण म्हणतो आहे 3,100. आणि ही कॅश 2019ची आहे, ह्या इयरची आहे, म्हणून ही कॅश आपण बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला घेतो. असेट साईडला आली आहे मी कॅश इन हँड. वरती मी जागा सोडलेली आहे कारण फर्निचरला डेप्रिसिएशन आहे 3,100. ओके. आपण रिसीट अँड पेमेंट सगळं फिलअप केलेलं आहे. यातल्या काही गोष्टी आपण राहिलेल्या नाही आहेत, आठवणीने सगळं फिलअप केलेलं आहे. आणि आपण येतो आता ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी. पहिली इन्फॉर्मेशन दिलेली आहे की आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ ₹3,000. सॅलरी द्यायची राहिलेली आहे, आउटस्टँडिंग आहे, म्हणजे तो एक्सपेन्सेस त्यांनी दिलेला नाही आहे तर त्यांना द्यावा लागेल, म्हणजे आपली सॅलरी काय होईल ॲड होईल. ओके. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला यावं लागेल. इथे सॅलरीला जागा सोडलेली आहे आपण. इथे खाली आपण म्हणतो ॲड आउटस्टँडिंग 3,000 इनरला 20,000च्या खाली मी 3,000 लिहिले आणि 20,000 प्लस 3,000ची मी टोटल करून आउटरला लिहिले 23,000. ओके. आणि मग ह्या 3,000चा इफेक्ट कुठं होतो तर नक्कीच ही आपली लायबिलिटीज आहे, आपल्याला सॅलरी द्यायची आहे, एक्सपेन्सेस पे करायचा आहे, म्हणून बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला मी लिहिते आउटस्टँडिंग सॅलरी आणि जे आपण 3,000 आहे त्याचाच आपण सेकंड इफेक्ट करतो 3,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन ऑफ ₹6,000 आउटस्टँडिंग फॉर द इयर. सबस्क्रिप्शन हे इन्कम आहे ह्या स्पोर्ट्स क्लबचं आणि सबस्क्रिप्शन हे जेव्हा इन्कम असतं आणि इन्कम आपलं आउटस्टँडिंग आहे, मग आपण काय करतो आहे की सबस्क्रिप्शनमध्ये येतो आहे. इन्कम साईडला इथे सबस्क्रिप्शन आपण लिहिलेलं आहे आणि या सबस्क्रिप्शनमध्ये आपण लिहितो ॲड आउटस्टँडिंग 6,000. 78,000मध्ये 6,000 मी ॲड केले आणि जी अमाऊंट आहे मी आउटरला घेते आहे 84,000. ओके. आता 6,000 हे जे आहेत तर 6,000 हे आपलं इन्कम आहे आणि इन्कम आपलं काय आहे आउटस्टँडिंग आहे आणि ह्याचा सेकंड इफेक्ट कुठे येतो तर ही असेट आहे, आपल्याला पैसे मिळणार आहेत, म्हणून ह्याचा इफेक्ट येतो असेट साईडला लिहितो आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 6,000. आपण जे 6,000 जे घेतलेले आहेत
आउटस्टँडिंग त्याचाच आपण सेकंड इफेक्ट करतो आहे, कारण तेवढेच पैसे आपल्याला मिळणार आहेत. आपली थर्ड ॲडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशन्स ऑन फर्निचर ॲट द रेट 10% पर ॲनम. ही फायनल अकाउंटची ॲडजस्टमेंट आहे, सगळ्यांना छानपैकी पार्ट आहे, मस्त आहे. फर्निचरवरती आपल्याला 10% काढायचे आहेत. तरीसुद्धा बऱ्याचशा मुलांना गोंधळ होतो की कसे काढायचे, काय करायचं, तेही मी तुम्हाला दाखवते आहे. पण आपण पहिल्यांदा काय करूया, प्रॉब्लेम सॉल्युशनकडे येऊया. आणि आपल्याकडे फर्निचर आहे 25,000. ह्या 25,000वर आपल्याला काढायचे 10%. मी इथे काढून दाखवते तुम्हाला कसं काढायचे. हे 25,000 10%. तर हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणजे किती राहिले 2,500. पार्टनरशिप फायनल अकाउंटचे पण मी प्रॉब्लेम घेतली आणि याच्यामध्ये पण पर्सेंटेज काढून दाखवलेले आहेत. असं नसतं की सगळ्यांना येतं, नाही येत असं नाही आहे. बऱ्याच मुलांना येत असतं, पण काही मुलांना थोडंसं पुअर अकाउंटिंग असतं आणि त्यांना समजत नसेल, तर त्यासाठी हा एक प्रयत्न आहे. आता आपलं 10% किती आलं 2,500. आता आपण याचे इफेक्ट कसे करतो, तर हे जे 2,500 आहे ते फर्निचरमधून आपल्याला काय करायचं, लेस डिप्रिसिएशन. 2,500 मी इनरला लिहिले आणि 25,000मधून 2,500 आपण काय करतो, लेस करतो. लेस केल्यावर जी आपली अमाऊंट आहे 22,500 ही आपण घेतलेली आहे. आणि ह्या 2,500चा जो सेकंड इफेक्ट आहे, तर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर हा आपला एक्सपेंडिचर आहे त्या संस्थेचा, म्हणून प्रॉफिट अँड लॉस म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या आपण एक्सपेंडिचर साईडला लिहितो टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आणि हे जे 2,500 आहे ते आपण आउटरला लिहितो 2,500. ओके. आता आपण नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे कॅपिटल फंड ऑफ ₹38,000. कॅपिटल फंड म्हणजे त्या संस्थेचा कॅपिटल बॅलन्स आहे. जसं आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट करतो तर पार्टनरचे कॅपिटल आपण घेतो, मिस्टर एज कॅपिटल, बीज कॅपिटल. सोल ट्रेडरचं करतो त्यावेळेस सोल ट्रेडर जो प्रोप्रायटर्स कॅपिटल आपण घेतो. तशी ही जी हा जो कल्चर स्पोर्ट्स क्लब आहे तर त्याचीसुद्धा कॅपिटल आहे. आणि ते कॅपिटल काय आहे, तर ती एक लायबिलिटीज आहे त्यांची. आणि कॅपिटल फंड म्हणजे कॅपिटलच आहे, तो नेहमी आपण कुठे लिहितो, लायबिलिटीज साईडला. आणि त्याची अमाऊंट नेहमी इनरला 38,000. इनरला का लिहितो, तर जे काही ॲडजस्टमेंट असतील, बऱ्याचशा ॲडजस्टमेंट हळूहळू येत जातील. कॅपिटलाइज सबस्क्रिप्शन असेल, एंट्रन्स फी असेल, डोनेशन असेल, तर हे सगळं आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो. किंवा इन्कम एक्सपेंडिचरमध्ये जे काही सरप्लस डेफिसिट असेल ते सुद्धा आपल्याला, सरप्लस असेल तर ॲड करावा लागतो, डेफिसिट असेल तर लेस करावं लागतं. म्हणून कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला कुठे घ्यायची आहे, इनरला घ्यायची. ओके. आणि मग तुमच्या मनात एक शंका आली की मॅडम ॲडजस्टमेंट आहेत ना, तर ॲडजस्टमेंट असतील तर 2 इफेक्ट का नाही. बरोबर आहे शंका, अगदी खूप छान आहे. पण कॅपिटल फंडच्या 2 ॲडजस्टमेंट का नाही आहेत, तर कॅपिटल फंड हे आपल्याला दिलेलं आहे आणि ह्या ॲडजस्टमेंट नाही आहेत, ही तर आपली ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, म्हणून याचे 2 इफेक्ट होत नाही आहेत. काही माहिती तुम्हाला त्याने दिलेली आहे, त्यामुळे काही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट 2 होतील, काहींचे 3 होतील, काहींचं होणार पण नाही आहे. असं हे सगळं ह्या नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं असतं. आणि आपली 5वी ॲडजस्टमेंट आहे एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज. आली बघा, मी आत्ता बोलले आणि तीच ॲडजस्टमेंट आली. एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज ज्यावेळी म्हणतो त्यावेळी जे काय आपलं इन्कम असतं. ओके, मी आन्सरकडे जाते. बघा इथे बाय एंट्रन्स फी आपण लिहिले 2,500. आता तुमच्या पुस्तकांमध्ये किंवा बुक्समध्ये जे दिले तर त्यांनी डायरेक्ट ते एंट्रन्स फीचं मेन्शनच करत नाहीत. ते लोक डायरेक्ट एंट्रन्स फी देतच नाहीत, डायरेक्ट कॅपिटल फंडमध्ये इथे ॲड करतात. तर माझी मेथड कशी असते की मुलांना थोडं कळावं म्हणून मी एंट्रन्स फी लिहिली, कारण बऱ्याचशा मुलांना काय होतं की प्रॉब्लेम आपण करत जातो आणि एंट्रन्स फीची ॲडजस्टमेंट बघितली जात नाही आहे. म्हणजे ॲडजस्टमेंट आहे ही माहिती आहे आपल्याला, आपण तिथं टिकमार्क केलेली असते आणि मग आपल्याला सवय झालेली असते की ज्याला टिकमार्क केलं ते आपण इनरला लिहितो आणि मग लक्षात काही जणांच्या येतं, काही जणांच्या येत नाही. मग तुम्ही एंट्रन्स फी जी सांगितलेली आहे ती इनरला लिहिली आणि ॲडजस्टमेंट करून जरी केली तरी चालेल. तुम्हाला वाटलं की नाही एंट्रन्स फीची मला ॲडजस्टमेंट छान येते आहे, तर तुम्ही सगळं कॅपिटलाइज केलं असेल तर एंट्रन्स फीमधून आपण लेस करत असतो, तर तुम्ही एंट्रन्स फी तिथे नाही लिहिली तरी चालेल. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. पण एंट्रन्स फीची ॲडजस्टमेंट अशी होती की एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. मग पहिली मी ॲडजस्टमेंट सांगते आहे तुम्हाला. तर एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज म्हणजे काय, तर जे काही इन्कम आहे तर ते कॅपिटलाइज करतात, म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड करायचं, हा त्याचा मिनिंग असतो. आणि मग एंट्रन्स फीमध्ये आपण काय करतो की ॲड करतो, सॉरी लेस करतो.
एंट्रन्स फीमध्ये आपण लेस केलं तर त्यांनी सांगितलं की सगळी फीज कॅपिटलाइज करा, टोटली फीज कॅपिटलाइज करा. म्हणून आपण काय करतो, -2500 करतो आणि मायनस करून जी अमाऊंट आली डॅश लिहितो आपण इकडे अमाऊंट साईडला. मग ह्या 2500चा सेकंड इफेक्ट कुठे होतो, तर कॅपिटल फंडमध्ये ॲड एंट्रन्स फी 2500. आणि मग ॲडिशन करायची तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही 38,000 प्लस 2,000 40,500 तुम्ही ते डॅश करून लिहू शकता. पण थांबा, काही गरज नाही आहे, आपल्याला अजून इन्कम एक्सपेंडिचर टॅली करायचं आहे. ओके, थोडं आपण प्रॉब्लेमकडे जाऊ आणि बघू काही राहिलं आहे का आपलं. तर मला वाटतं सगळे ॲडजस्टमेंट झाल्यात, रिसिट पेमेंट फिलअप करून झालेलं आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर टॅली करायचं आहे. टॅली करताना त्यातसुद्धा खूप मुलांचा गोंधळ होतो की टॅली कसं करायचं, कारण बऱ्याच वेळेला टॅलीला प्रॉब्लेम येऊन पोचतो तोपर्यंत बरंचसं जमत असतं आणि टॅली म्हटलं की थोडंसं गोंधळ होतो. कारण काय होतं की ॲडिशन्स करावं लागतात, काही सबस्ट्रॅक्शन करावं लागतं आणि प्लस तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज करता येत नाही आहे, मॅन्युअली सगळं करावं लागतं. तर टॅली मी अगदी सिम्पल मेथडने सिम्पलपणे सांगते आहे. ज्याला येतं टॅली त्यांनी करा, पण ज्याला येत नाही त्यांनी प्रॉपरली वॉच करा व्हिडिओ. बघा हां, ही आपली हे आपले एक्सपेंडिचर साईड आहे. तर या एक्सपेंडिचर साईडला हे जे 23,000 आपल्याकडे आहेत, ओके, 23,000, 22,000, 10,000 आणि 2,500 ह्या सगळ्यांची आपल्याला काय करायची, टोटल करायची आहे. आणि याची मी टोटल करते 50. ओके, ह्याची टोटल आहे 57,500. ओके, 57,500 ही टोटल एक्सपेंडिचरची मी केलेली आहे. आणि मग मी काय करते, इन्कम साईडची टोटल करते, म्हणजे 84,000 आणि 1,600. टोटल किती, 84 प्लस 185 म्हणजे टोटल किती आली, 85,600. ओके, आता मी इथे लिहिते, थोडंसं इथे लिहून टाकूया, कारण आपल्याला मायनस करायचं आहे ना. मोठी जी टोटल आहे त्या टोटलमधून आपल्याला जी स्मॉल टोटल आहे ती मायनस करायची आहे. मग आता इथे एक मी सांगते की ही जी मोठी टोटल आहे तर इन्कम आपलं मोठं आहे आणि एक्सपेंडिचर खूप आपले कमी आहे, तर नक्की तिथं काय झाला, प्रॉफिट झाला, बरोबर आहे. मग ही जी मोठी टोटल आहे ती मी लिहून घेते 85,600 आणि तीसुद्धा मी इथे लिहिते 85,600. मी ह्या दोन्हीकडे लिहून घेतला आणि मी ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो आपण करू 0, 1, 0, 0, 1 आणि 0, 0, 7, 1, 8, 2, 28,100 हे आपण मायनस केलेलं आहे. ओके, आणि हे 28,100 जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, सरप्लस म्हणतो. जस्ट अ मिनिट, याला काय म्हणतो, सरप्लस म्हणतो. आणि हा सरप्लस आपण कुठे लिहितो, डेबिट साईडला, कारण इथे आपला कमी पडला आणि त्याचं नाव देतो आपण टू सरप्लस. म्हणजे 28,100 हा सरप्लस आहे. मग ह्यांची जर आपण टोटल केली ही सुद्धा 85,600. म्हणजे पहिली स्टेप काय केली की एक्सपेंडिचरची टोटल केली, नंतर आपण काय केलं, इन्कमची टोटल केली आणि ह्या टोटलमधनं ते मायनस केले आणि 28,100 आहे त्याला आपण काय म्हणतो, सरप्लस. आणि हा सरप्लस नक्कीच आपल्याला कोणामध्ये ॲड करायचं आहे, कॅपिटल फंडमध्ये आपण ॲड करतो, ॲड सरप्लस 28,100 आणि ह्या सगळ्यांची टोटल आपण करतो आहे, जी काय येते ती 68,600 ही आपली टोटल आलेली आहे. ओके, आणि मग 68,600 आणि 3,000 यांची आपण टोटल करतो, ती ही टोटल आलेली आहे 71,600. ओके, आणि तशीच आपल्याला असेट साईडची टोटल करायची आहे 40,000, 22,500, 3,100 आणि 6,000. तर यांचीसुद्धा टोटल किती येते, 71,600. ज्यावेळेस बॅलन्स शीटमध्ये दोघांच्या टोटल सेम येतात त्यावेळी आपला बॅलन्स शीट टॅली झालेला असतो. तर असा हा रिसीट पेमेंटचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो. इन्कम एक्सपेंडिचर हे जनरली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखंच असतं. बॅलन्स शीट ही सगळ्यांच्या परिचित असते, फक्त इथे कॅपिटल फंड, एंट्रन्स फी
ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा सबस्क्रिप्शन, चॅरिटी, हे फक्त ह्या प्रॉब्लेममध्ये बदलत असतं, कारण व्यवसायाचं ते नेचर आहे, ते नेचर बदललेलं असतं, त्यामुळे त्याचा इन्कम सोर्स वेगळा असतो. मला वाटतं हा प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना कळला असेल. तरीसुद्धा काही तुम्हाला डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता. थँक्यू.